करमाळा म्हाडा विधानसभा निवडणूक 2014च्या प्रचारादरम्यान पैसे वाटप केल्याच्या आरोपातून माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्यासह 7 संशयितांची करमाळा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे। तब्बल 11 वर्षांनंतर या खटल्याचा निकाल देण्यात आला। भाळवणी तालुका करमाळा शिवारातील गावडे यांच्या साई धाब्यासमोर 6 जण माजी आमदार संजय शिंदे यांचे प्रचार साहित्य, मतदार याद्या व त्यांचे मुखवटे घेऊन जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशाचा भंग करून मतदारांना पैशाचे आमिष दाखवून पैसे वाटताना गस्तीवर असलेले पोलीस कॉन्स्टेबल कुमार गोडसे व हवालदार मुजावर यांना आढळून आले। त्यांना पोलिसांनी अटक करून त्यांच्या जवळील तवेरा गाडी व 2 मोटरसायकल तसेच निवडणूक प्रचार साहित्य व रोख रक्कम जप्त केली होती। हा प्रकार माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या सांगण्यावरून करत असल्याबाबत पोलिसांनी फिर्यादीत नमूद करून माजी आमदार संजय मामा शिंदे यांचा देखील या गुन्ह्यात आरोपी म्हणून समावेश केला होता। या खटल्याची सुनावणी दिवाणी न्यायाधीश श्रीमती SP कुलकर्णी यांच्या समोर झाली। या सुनावणी दरम्यान सरकार पक्षातर्फे 12 साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या। सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट सचिन लुनावत यांनी तर संशयितांतर्फे ॲडव्होकेट प्रमोद जाधव व ॲडव्होकेट सुनील रोकडे यांनी कामकाज पाहिले।